कवितेचे नाव मागणे. कवी रमेश वेळुस्कर. श्री रमेश भगवंत वेळुस्कर एक भारतीय साहित्यिक, एक नावाजते कवी. तांची कविता म्हणल्यार मोर पंखावरी रंगरंगयाळी. तांच्या कवितेतल्यान सैमाची विविध आंगां उक्ती या कवितेच्या माध्यमांतल्यान आमकां गावता आणि हेच या कवितेचे यश आसा. हो आमचो सायचो व्हडलो कवी. तांचे मोरपाखां, सावलगोरी, हिरण्यगर्भ, माती हे कविता झेले उजवाडाक आयला. तांचे सावलगोरी ह्या कविता संग्रहाक साहित्य अकादमीचो साहित्य पुरस्कार फावो जाला. तांणी भुरग्यां खातीर खूब बाल साहित्य रचला. फुलपाखुले, चुचू, भुकभू, भिक्षू हे बाल साहित्य उजवाडाक आयला. मोनी कथा ही तांची नवलिका. मागणे कवी रमेश वेळुस्कर. सैम. सैम हो पंचमहाभूतापासून तयार झाला. आप, वायू, तेज, जल, आकाश. सैमाकडल्यान मनशाक आपणावपा सारखे जायते गुण आसात. सैम कसल्याच फळाची अपेक्षा करिनासतना मनशाक भरभरून दिता. कवी हेच गुण मनशाक फावो करचे अशे मागणे ह्या कवितेतल्यान करता. ही सर्व व्यापक मळबात म्हज्या समेस्त पेल्या. तू तुझी उंचाई दे. ही सर्व व्यापक मळबात म्हज्या समेस्त पेल्या. तू तुझी उंचाई दे. मळब. मळब हे ब्रह्मांडभर व्यापिल्लें आसा. कोणाक थांग लागना इतली ताची उंचाय. सूर्य, चंद्रीम, तारे, गिरे, कुपां सगळे ताच्या आस्पावता. सगळ्याक तो आपलेपणान आणि समजितायेन वागयता. सगळ्याक आपल्या वेंगीत घेवपाची जी मळबा लागीं उदारताय आसा ती मनशाक शिकय अशें कवी मळबा लागीं मागता आणि मळबा इतली उंचाय घे अशी म्हणटा. अधिपती सलिलाधिपती सागरा तू म्हज्या समेस्त पेल्या. तुझी खोलाय दे. ही रत्नाधिपती सलिलाधिपती सागरा 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 तू म्हज्या समेस्त पेल्या. तुझी खोलाय दे. समुद्र, सागर. सागराच्या खोलीत कितली तरी गिरेस्त काय आसा. तो इतलो गिरेस्त आसून लेगीत सागराक मात सुद्धा गर्व ना. धर्तेवेली सगळी घाण तो आपल्या उदकांत घेता. धर्तरी सगळी नितळ दवरता आणि मनशाक उपकाराक पडटा. सागराच्या आंगात जो गुण आसा तो ताणे मनशाक शिकवतो अशें कवी मागता. सागरा तुजी खोलाय दी. हे वाहूत्या नयानो तुम्ही तुमचेच वरी. म्हज्या समेस्त पेल्या. खळखळणीतळ सांडियात खळखळणीतळ सांडियात. हे वाहूत्या नयानो तुम्ही तुमचेच वरी. म्हजे समेस्त पेल्या. खळखळीतळ सांडियात खळखळीतळ सांडियात. न्हंय. न्हंयचे उदक सदांच निवळ
आणि ते निवळच असता, कित्याक ते व्हांवता. एका जाग्या वयल्यान दुसऱ्या जाग्यार व्हांविल्ल्यान ताची नितळसाण वाडत असता. ते जर उदक साठिल्लें कोण जाल्लें जाल्यार ते मनशाक खूब त्रास करता आशिल्लें. आपलें उदक नितळ दवरपा खातीर दीस रात न्हंय व्हांवपाचें काम करता. ताच्या खळखळसाणेक ताचो हांसो आसता. इतलें काम करून लेगीत तोंडार त्याच्या सदांच हांसो आसता. व्हांवत्यो न्हंयो आमकां कितें दितात? व्हांवत्यो न्हंयो आमकां हांसपाक शिकयतात आनी नितळ उदक दितात. ही फुलां, ही फुलां, तुजो मोग आनी परवळ म्हज्या समीस्त पेल्याक शिकय. ही फुलां, ही फुलां, तुजो मोग आनी परवळ म्हज्या समीस्त पेल्याक शिकय. फुलां फुलां फुलतात, ती मनशा खातीर फुलतात. मनीस धादोशी जावचो म्हण परमळ दितात. तांच्या सगळ्या सुवासान, मन भुलोवण्या रंगान आनी तांच्या परमळान मनशाक ती ओड लायता. फूल संवसाराक कितें शिकयता? फूल संवसाराक शिकयता मोग आनी परमळ. वेगळेचार करिनासतना सगळ्यांचेर सारको मोग करचो, सगळ्यांक खुशी करचें, ही शिकवण फूल संवसाराक दिता. ही अग्नी तुझ्या उन्मुक्त ज्वालांत जळो. पावित्र्य फुलोवपाची अमोघ शक्ती ह्या समीस्त पेल्याक दान दी. उजो उजो आपूण जळटा आनी दुसऱ्याकय जळयता. पूण हें जळटना वायट तितलें नासून तो पवित्र करता. वायट तितलें नासून पवित्र करपाची शक्ती उज्याक म्हणल्यार अग्नीक आसा. ती शक्ती सगळ्या मनशाक दिवची अशें कवी अग्नी लागीं मागता. स्वता पिकून दुसऱ्यांचेच भुकेची पर्वा करपी ही वृक्षा तुझो त्याग आनी दान म्हजे समीस्त पेल्यांच्या काळजात रुजू दे, काळजात रुजू दे, काळजात रुजू दे. झाडां झाडां जी फळां पिकयतात ती फक्त दुसऱ्या खातीर. तांकां मनशाच्या भुकेचे हुस्को आसा. स्वता पिकून दुसऱ्याच्या भुकेची पर्वा करपी हो वृक्ष. ताचो ताग आनी दानत मनशाच्या आंगात येवची असं कवीत दिसता. ही शरीर सासाई धरतरे, ही शरीर सासाई धरतरे, तुझी चीर सोसणी काय म्हजे समीस्त पेल्यांच्या काळजात रिगोदी, काळजात रिगोदी, काळजात रिगोदी. धरतरी म्हणल्यार आमची भूमी जमीन. धरतरी मनशाक खूब आदार. ती आसा म्हण मनीस ह्या जमनीर रावूंक शकता. मनशाच्या जन्मापासून मरणा मेरेन आमकां धर्तरेची गरज. मनशान आपल्या सुवार्था खातीर तिचेर सातत्यान अत्याचार केले. ताका चिरला, ताका खणला,
पण तरी धर्तरी सोसत असा. ताची चीर सोसली काय मनशाच्या काळजा रिगुदी असे कवी रमेश भगवंत वेळुस्कार म्हणतात. धर्तरीचा स्वभाव चीर सोसणी काय येतो असा तो मनशाच्या काळजा रिगुदी अशी कवी म्हणतात.